इयत्ता 10वी आपण बऱ्याच कालावधीनंतर दुसरा सेशन चालू करतोय. दुसरं प्रकरण युनिट सेकंड पायथागोरस थेरम. आपलं आर्यन मॅथ्स वर्गामध्ये सर्वांचं स्वागत करतो. आणि पायथागोरस थेरमची पूर्वी आपल्याला काय उजळणी झालेली आहे, लेट्स रिकॉल काय काय आपण झालेलं आहे त्याविषयी आपण थोडंसं पाहूया. तर पहिल्यांदाच पायथागोरस थेरम हे आपल्याला इयत्ता 7वी मध्ये हे तुम्ही याबाबत शिकलेला आहात, पाहिलेलं आहे. आता पायथागोरस थेरम आपण कशा संदर्भात पाहतो, कोणत्या त्रिकोणासंदर्भात पाहतो, तर तो आपल्याला काटकोन त्रिकोण, या काटकोन त्रिकोणामध्ये पायथागोरस थेरमचा आपण काय करतो, वापर करतो. आता या ठिकाणी बघा मी ABC म्हणजे इन फिगर किंवा इन ट्रायंगल ABC अँगल ABC इज इक्वल टू 90. तर बघा सेमी इंग्रजी आणि मराठी माध्यम या दोन्ही विद्यार्थ्यांच्या दृष्टीने सोयीचं जावं त्यासाठी मी मिश्र भाषा वापरतो, म्हणजे मराठी आणि इंग्रजी बोलतो. तर इन ट्रायंगल ABC अँगल ABC इज 90 डिग्री. म्हणजे या ट्रायंगल मध्ये अँगल B हा 90 डिग्रीचा आहे. आता तुम्हाला माहित आहे 90 डिग्रीच्या समोर आता त्रिकोणाला 3 बाजू आहेत. पहिली बाजू AB, दुसरी बाजू BC, तिसरी बाजू AC. 90 अंश कोनासमोरच्या बाजूला आपण कर्ण किंवा हायपोटेन्युस असं म्हणतो. आता पायथागोरस थेरम काय आहे, तर इन अ राईट अँगल ट्रायंगल द स्क्वेअर ऑफ हायपोटेन्युसचा स्क्वेअर. म्हणजे आता ह्या ट्रायंगल मध्ये कोण आहे हायपोटेन्युस, कुठली साइड हायपोटेन्युस आहे, तर AC, किंवा आपण इथे मी लिहितो लेंथ ऑफ AC चा स्क्वेअर हा इज इक्वल टू रिमेनिंग टू साइड्स. आता रिमेनिंग टू साइड्स कुठल्या राहिले, AB राहिली, दुसरी BC राहिली. आणि त्यांचा स्क्वेअर करायचा आणि त्यांची ऍडिशन करायची. इज इक्वल टू लेंथ ऑफ AB स्क्वेअर प्लस लेंथ ऑफ BC स्क्वेअर. आणि ह्याच्यावरून आपल्याला सांगता येईल की पायथागोरस थेरम आपण पाहिलेला होता. पायथागोरस थेरम काय आहे, पायथागोरस थेरम इन ए राइट एंगल ट्रायंगल द स्क्वेअर ऑफ हायपोटेन्युस इज इक्वल टू द सम ऑफ स्क्वेअर्स ऑफ अदर टू साइड्स. म्हणजे कर्णाचा काटकोन त्रिकोणामध्ये कर्णाचा वर्ग हा इतर दोन बाजूंच्या वर्गांच्या बेरज इतका असतो. तर अशा पद्धतीनं पायथागोरस थेरम म्हणजे काय आपण पाहिलेलं होतं, त्याचं जे प्रूफ आहे त्याचा आपण नंतर विचार करूया. आता यानंतर आपण एक विचार घेतलेलं होतं ते म्हणजे पायथागोरियन ट्रिपलेट. हे 7वीला तुम्ही बघितलेलं आहे, पायथागोरियन ट्रिपलेट. पायथागोरियन ट्रिपलेट हे काय आहे, तर या ठिकाणी आपण एक ट्रिपलेट घेतलं. ट्रिपलेट म्हणजे 3 संख्यांचा समूह आपण विचार घेतला. आता या ठिकाणी बघा मी आता 5 12 30 हे ट्रिपलेट विचार घेतलं. आता या तिन्ही काय आहेत, तिन्ही नॅचरल नंबर्स आहेत. आता या नॅचरल नंबर मध्ये आपण सर्वात मोठी संख्या आहे त्या सर्वात मोठ्या संख्येचा आपण सुरुवातीला विचार करायचा. आता सर्वात मोठी संख्या कोणती आहे, तर 13 आहे. तर आपण या ठिकाणी काय करतो बघा, 13 चा वर्ग करतो. याच पद्धतीने आपण जाते प्रोसिजरनं 13 चा वर्ग केला तर 13 चा वर्ग किती येतो, मला माहित आहे 169 हा 13 चा वर्ग म्हणजे 13 स्क्वेअर ऑफ 30 इज 169. आता रिमेनिंग 2 नंबर्स
त्यांचा स्क्वेअरची काय करायची ऍडिशन. आता राहिलेले दोन नंबर कुठले आले तर पहिला आला 5 चा वर्ग अधिक 12 चा वर्ग. आता 5 चा वर्ग किती आला हो 25 अधिक 12 चा वर्ग 144. सो स्क्वेअर ऑफ 5 is 25, square of 12 is 144 and their addition is 169. त्यांची बेरीज किती येते 169. So here from first and second 13 square is equal to 5 square plus 12 स्क्वेअर. तर अशा पद्धतीनं 13 चा वर्ग हा इतर दोन संख्येच्या बेरजेच्या वर्गाच्या बेरजेइतका येतो. म्हणजे मोठी जी संख्या आहे त्या मोठ्या संख्येचा वर्ग हा इतर दोन संख्येच्या वर्गांच्या बेरजेइतका येतो. तर याला म्हणायचं पायथागोरियन ट्रिपलेट. आता पायथागोरियन ट्रिपलेट असं कसं आपल्याला डिफाइन करता येईल. The square of largest number is equal to sum of squares of remaining two numbers. This is called Pythagorean triplet. तर अशा पद्धतीनं ज्या वेळेला असा सिद्ध होतो त्यावेळेला त्या ट्रिपलेटला त्या समूहाला आपण काय म्हणतो पायथागोरियन ट्रिपलेट. सो 5 12 and 13 is a Pythagorean triplet. आता ज्या वेळेला हे असे येणार नाही त्यावेळेला ते पायथागोरियन ट्रिपलेट असणार नाही. ते आपण पुन्हा उदाहरणाच्या वेळेला त्याचा विचार करू. तर अजूनही काही प्रॉपर्टीज आपण पाहिलेल्या होत्या त्याचाही आपण विचार करूया. तर मागील वर्षी आपण 9वी मध्ये पुन्हा काही प्रॉपर्टीज ऑफ राईट अँगल ट्रायंगल. तर राईट अँगल ट्रायंगलच्या संदर्भात काही प्रॉपर्टीजचा आपण विचार केलेला होता. त्यातील पहिली प्रॉपर्टी ऑफ 30 डिग्री 60 डिग्री and 90 डिग्री ट्रायंगल. हे 30 डिग्री 60 डिग्री आणि 90 डिग्री ट्रायंगल आहे. त्या ट्रायंगलच्या संदर्भातली जी प्रॉपर्टी आहे त्या प्रॉपर्टीचा आपण विचार करणार आहोत. आता बघा काय आहे प्रॉपर्टी. if acute angles of a triangle. आता ह्याच्यामध्ये if acute angles of a triangles are 30 degree and 60 degree, then the side opposite to 30 degree angle is half of the hypotenuse, and the side which is opposite to 60 degree is √3/2 times of the hypotenuse. आता या ठिकाणी बघा मी एक ट्रायंगल विचार करूया. ट्रायंगल PQR. आता ही ट्रायंगल PQR या ट्रायंगल मध्ये अँगल PQR is of 90 degree. Then suppose if angle P is of 30 degree आणि हा जो अँगल आपण विचारात घेतोय R, हा अँगल R is 60 degree. म्हणजे हा जो ट्रायंगल आपला तयार झालेला आहे हा 30 डिग्री 60 डिग्री आणि हा 90 डिग्री. तर ट्रायंगल PQR is of 30 degree 60 degree and 90 degree triangle.
अशा प्रकारचा ट्रायंगल. आता या ट्रायंगलच्या संदर्भात आपण बघणार आहे बघा, द साइड which is opposite to 30 degree. 30 डिग्रीच्या अपोजिट असणारी साइड. 30 डिग्रीच्या अपोजिट कुठली साइड आहे तर QR. सो QR is equal to how much? It is half of the hypotenuse. हायपोटेन्यूसच्या निम्मी म्हणजे हाफ कर्णाच्या निम्मी. आता कर्ण कोणता आहे तर PR. So PR is hypotenuse and is half of the hypotenuse. So QR is equal to 1/2 into PR. म्हणजे QR बरोबर 1/2 PR. त्यानंतर बघा दुसरं काय सांगतोय, साइड अपोजिट टू 60 डिग्री अँगल. तर 60 डिग्रीच्या अपोजिट असणारी साइड. आता ह्याच्या अपोजिट असणारी साइड कोणती आहे PQ. सो PQ is √3/2 times √3/2 times hypotenuse. म्हणजे PQ is equal to √3/2 times PR. तर अशा पद्धतीनं प्रॉपर्टी ऑफ 30 डिग्री, 60 डिग्री and 90 डिग्री ही आपण इयत्ता 9वी मध्ये आपण पाहिलेली होती. आता याच्यावर आधारित एक उदाहरण आहे, त्या उदाहरणाचा आपण विचार करूया. एक उदाहरण पाहूया. ठीक आहे. आता प्रॅक्टिस सेट आपण 2.1 मधील एक एक्झाम्पल आहे, एक्झाम्पल नंबर 4. तर पुस्तकामध्ये पहा ते एक्झाम्पल काय बघा. फ्रॉम फिगर find RP and PS using information given in triangle PQR. म्हणजे आकृतीमध्ये दिलेली जी माहिती आहे त्या माहितीवरून आपल्याला PR आणि PS यांच्या किमती कॅल्क्युलेट करायचे. आता बघा या ठिकाणी काय माहिती दिलेली ती सुरुवातीला आपण गिवन मांडूया. बघा इन ट्रायंगल PSR. आता या ट्रायंगल मध्ये आपल्याला काय दिलंय, मेजर अँगल M अँगल P इज ऑफ 30 डिग्री. म्हणजे P कोनाचं माप दिलेलं आहे आपल्याला 30. M अँगल S इज 90 डिग्री. तो 90 अंश मापाचा दिलेला आहे. आता याच्यावरून हे जे R आहे याचं माप आपल्याला दिलेलं आहे का तर माप आपल्याला माहित नाही. तर ते माप आपल्याला माहित करून घेता येईल. कसं माहित करून घेता येईल तर राईट अँगल ट्रायंगल असतो त्यावेळेला राहिलेला जे कोन असतो तो 90 वजा दिलेल्या कोनाचं माप म्हणजे 90 - 30 जर आपण केलं तर किती येतं 60 येतं. किंवा आपल्याला दुसरा गुणधर्म माहिती आहे, त्रिकोणाच्या तिन्ही कोनांच्या मापांची बेरीज किती असते 180 असते. आणि त्याच्यावरून बघा M अँगल P प्लस M अँगल S प्लस M अँगल R इज किती आलं 180 आलं. आता त्या किमती आपण तिथे ठेवल्या तर 30 अधिक 90 अधिक M अँगल R इज 180 डिग्री. आणि ह्याची जर आपण बेरीज केली तर इथे 120 डिग्री येते प्लस M अँगल R इज 180 डिग्री. Therefore M अँगल R इज ऑफ 60 डिग्री. म्हणजे हे 180 मधून वजा झाल्यानंतर आपल्याला किती मिळणार 60. तर अशा पद्धतीने आपण हा जो त्रिकोण आहे या त्रिकोणाची जी माप माहित नव्हतं तिसऱ्या कोणाचं माप ते आपण माहित करून घेतलं. Therefore triangle PSR is of 30 degree, 60 degree, 90 degree triangle. म्हणजे हा जो ट्रायंगल आता आपल्याला आहे तो कितीचा आहे 30 डिग्री, 60 डिग्री आणि 90 डिग्रीचा ट्रायंगल आता आपल्याला तो मिळाला. तर आता या ट्रायंगल मध्ये 30 डिग्री, 60 डिग्री आणि 90 डिग्रीच्या ट्रायंगल मध्ये आपण
30 डिग्री 60 डिग्री आणि 90 डिग्रीची प्रॉपर्टी आपण यूज करणार आहोत. आता त्या प्रॉपर्टी मध्ये काय सांगितलं की साइड अपोजिट टू 30 डिग्री. आता 30 डिग्रीच्या अपोजिट कोणती साइड आहे या ट्रायंगल मध्ये, तर RS is equal to how much? It is 1/2 of hypotenuse. hypotenuse च्या कसे असते 1/2. आता hypotenuse मध्ये कोणता आला PR. म्हणजे रिझल्ट कसं लिहिलं, साइड अपोजिट टू 30 डिग्री म्हणजे 30 डिग्रीच्या अपोजिट असणारी साइड. सो RS is equal to 1/2 into PR. आता ह्याची कुठली व्हॅल्यू आपल्याला माहित आहे, तर इथं RS ची व्हॅल्यू आपल्याला माहित आहे. तर RS is equal to 6. So 6 is equal to 1/2 into PR. Therefore PR is equal to 6 into 2, we get 12. Therefore PR is equal to 12. तर अशा पद्धतीने आपण PR ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट केलेली आहे. आता आपल्याला कुणाची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची आहे, तर PS ही व्हॅल्यू आपल्याला कॅल्क्युलेट करायची आहे. आता जी PS आहे ही साइड कुठल्या अँगलशी अपोजिट आहे, तर 60 डिग्री अँगलच्या अपोजिट आहे. देयरफॉर बघा साइड अपोजिट टू 60 डिग्री. आता 60 डिग्रीच्या अपोजिट असणारी साइड आपण मांडली, कोणती आहे PS. इट इज स्क्वेअर रूट ऑफ 3/2 टाइम्स ऑफ द हायपोटेन्यूज. हायपोटेन्यूजच्या स्क्वेअर रूट 3/2 म्हणजे वर्गमुळात 3/2 इतकी पट इतकी कर्णाच्या पट इतकी असते. आता ह्याच्यावरून आपण PS √3/2 into PR. आता ह्याची व्हॅल्यू कोणती आपल्याला माहित आहे. आता बघा सुरुवातीला PR ची व्हॅल्यू आपल्याला माहित नव्हती, ते आता आपण माहित करून घेतली. देयरफॉर PS is equal to square root of 3/2 into PR is equal to 12. आता आपण इथं गुणाकार भागाकाराच्या क्रिया करूया. बघा 2 च्या पाढ्यात 12 आहे. देयरफॉर PS is equal to simplification केला आपण is equal to 6 into 3. तर अशा आपण सिम्प्लिफाय करता येते तसंच ठेवलं. देयरफॉर आपल्याला 2 च्या व्हॅल्यू होत्या, तर PR is equal to 12 units आणि PS is equal to 6√3 units. तर अशा पद्धतीनं आपण 30 डिग्री 60 डिग्री आणि 90 डिग्री सब ट्रायंगल आहे त्या थिअरमनुसार ह्या PR आणि PS च्या ज्या व्हॅल्यू आहेत त्या व्हॅल्यू आपण कॅल्क्युलेट केलेल्या आहेत. यानंतर अजून एक आपण थिअरम पाहिलेला होता 45 90 डिग्री, त्याविषयी आपण माहिती घेऊ. त्यानंतर आपण दुसरी प्रॉपर्टी विचारात घेतलेली होती, प्रॉपर्टी ऑफ 45 डिग्री अँड 90 डिग्री ट्रायंगल. म्हणजे जर एखाद्या त्रिकोणाचे जर मार्ग 45 डिग्री आणि 90 डिग्री असे असतील, तर त्या त्रिकोणा संदर्भात एक प्रॉपर्टी होती. काय प्रॉपर्टी बघा, इफ द acute angles of a right angled triangle are 45 degree and 45 degree, these are acute angles, then each of perpendicular side is 1/√2 times of the hypotenuse. म्हणजे राहिलेल्या ज्या दोन बाजू आहेत ह्या दोन्ही बाजू ह्या हायपोटेन्यूसच्या 1/√2 टाइम्स एवढ्या असतात. ही जी प्रॉपर्टी आहे ही प्रॉपर्टी आपण एक्झाम्पलच्या सहाय्याने आपण समजावून पाहूया. आता बघा या ठिकाणी मी एक एक्झाम्पल विचारात घेतलेलं आहे आणि ते एक्झाम्पल विचारात घेत असताना मुद्दाम मी हे ऍक्टिव्हिटी बेस्ड एक्झाम्पल विचारात घेतलेलं आहे. आता इतर एक ऍक्टिव्हिटी आपल्याला दिलेली आहे आणि ती ऍक्टिव्हिटी आपल्याला काय करायची आहे, पूर्ण करायची.
आता ऍक्टिव्हिटी पूर्ण करत असताना काय एक्झाम्पल आहे बघा, एक्झाम्पल नंबर 4 आहे प्रॅक्टिस सेट 2.1 मध्ये. काय एक्झाम्पल फॉर फाइंडिंग ए बी अँड बी सी. आता आपल्याला ए बी आणि बी सी या ठिकाणी फाइंड आउट करायचं आहे विथ द इन्फॉर्मेशन गिवन इन द फिगर. फिगर मध्ये काय इन्फॉर्मेशन दिलेली आहे, कंप्लीट द फॉलोइंग ऍक्टिव्हिटी. आता ऍक्टिव्हिटी आपल्याला काय करायचे, कंप्लीट करायचे. आता इथे बघा एक ट्रायंगल दिलेला आहे. कोणता ट्रायंगल दिलेला आहे, तर ट्रायंगल एबीसी हा ट्रायंगल दिलेला आहे. आता याच्यामध्ये हा कोण कितीचा दिलेला आहे, 90 चा दिलेला आहे. आता आपण इथं ऍक्टिव्हिटी पूर्ण करूया. या ठिकाणी आपल्याला काय दिलेलं आहे, पहिल्यांदा काय स्टेटमेंट आहे, तर ए बी इज इक्वल टू बी सी. आता बघा ए बी इज इक्वल टू बी सी या ठिकाणी आपल्याला दाखवलेलं आहे, उदाहरणातच दिलेलं आहे. म्हणजे याचं रिझन आहे, ते रिझन आपल्याला दिलेलं आहे गिवन. म्हणजे आपल्याला सांगितलेलं आहे, उदाहरणात माहिती दिलेली आहे. त्यामुळे पहिल्या रिकामा जो बॉक्स आहे त्या बॉक्स मध्ये काय येईल, रिझन गिवन येईल. त्यानंतर अँगल BAC म्हणजे हा अँगलचा विचार घेतलेला आहे. हा कितीचा असेल, आता आपल्याला माहिती आहे एकरूप कोनासमोरील बाजू ह्या एकरूप असतात. त्यामुळे एक कोन 90 झाला म्हणजे 180 मधून 90 गेलं, राहिले किती, 90 राहिले. आणि दोन समान कोनाचे समान जे कोन आहे ते समान मापाचे राहिलेले कोन तयार होतील. म्हणजे दोन्ही कोन कितीचे असतील, 45-45 चे असतील. Therefore angle BAC is of 45 डिग्री. म्हणजे हा जो अँगल आहे हा अँगल हा 45 डिग्रीचा आला. आता हा सुद्धा अँगल हा कितीचा येणार आहे, 45 डिग्रीचा येणार आहे. कारण ह्या दोन्ही साइड्स आहेत त्या कसे कॉन्ग्रुएंट इक्वल आहेत. Therefore this triangle is of 45 degree and 90 degree triangle. The triangle ABC is of 45 degree and 90 degree. आता त्या ट्रायंगल मध्ये आपण कोणती प्रॉपर्टी यूज करतो, तर बघा if the acute angles of a right angle triangle are of 45 degree and 45 degree, then each of perpendicular side is 1 upon root 2 times of the hypotenuse. म्हणजे बघा 45 डिग्री आणि 45 डिग्रीच्या अपोजिट असणारी साइड ही हायपोटेन्यूजच्या 1 upon root 2 टाइम्स इतकी असते. आता बघा इथं आपल्याला AC दिलेला आहे. AC म्हणजे काय, आपला हायपोटेन्यूज आहे. त्या हायपोटेन्यूजच्या किती असते, तर 1 upon root 2 टाइम्स. म्हणजे तिसरा जो बॉक्स आहे त्या तिसऱ्या बॉक्स मध्ये आपलं किती आलं, तर 1 upon root 2 कल. त्यानंतर अजून एक बॉक्स दिलेला आहे. आता या बॉक्स मध्ये हाईटची व्हॅल्यू आपली येणार आहे 1 upon root 2 या ठिकाणी येणार आहे. आता या ठिकाणी बघा AC आहे, त्या AC ची व्हॅल्यू आपली टाकलेली आहे. किती आलेली आहे, वर्गमुळात 8 म्हणजे स्क्वेअर रूट ऑफ 8. हे एक्झाम्पल मध्ये दिलेले आहे. आता पुन्हा या ठिकाणी हा जो बॉक्स आहे तर पुन्हा तीच व्हॅल्यू येणार आहे 1 upon root 2. इथं काय केलेलं आहे बघा, सिंपलिफिकेशन केलेलं आहे. कसं सिंपलिफिकेशन केलेलं आहे, स्क्वेअर रूट ऑफ 8 इज इक्वल टू 8 मीन्स 4 into 2 and square root of 4 is 2. Therefore square root of 8 is equal to 2 root 2. तर अशा पद्धतीने जर सिंपलीफाइड केलेलं आहे. आता ह्या स्क्वेअर रूट ऑफ 2 ला हे स्क्वेअर रूट ऑफ 2 काय झालं, कॅन्सल झालं आणि आपल्याला 2 into 1 is equal to 2. तर अशा पद्धतीनं आपल्याला AB आणि BC या दोघांची व्हॅल्यू आपल्याला इथे मिळालेली आहे. किती मिळालेली आहे, 2 युनिट. तर अशा पद्धतीनं ही जी ऍक्टिव्हिटी आहे ती ऍक्टिव्हिटी आपण पूर्ण केलेली आहे. तर इथपर्यंत आपण 9वी पर्यंत झालेली जी उजळणी आहे, रिव्हिजन आहे, लेट्स रिकॉल म्हणतो आपण, ते पाहिलेलं आहे. यानंतर
आपण इयत्ता 10वी मध्ये कोणता भाग आहे त्या भागाचा आपण विचार करणार आहोत। राहिलेले एक्झाम्पल सुद्धा यामध्ये काही असतील तर आपण सोडवावे। काही अडचण आल्यास पुन्हा माझ्याशी संपर्क करा। तोपर्यंत आपण नेहमीच आपलं सांगणं ठरले आपलं की घरातच राहा, सुरक्षित राहा। पुन्हा भेटू नवीन